अजितदादा गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या परिवाराला सांभाळून घेतलं. आम्ही बघितलं की सुनेत्रा पवारांच्या ची उमेदवारी ही बिनविरोध व्हावी यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत तुम्ही अगदी हर्षवर्धन सपकाळांना सुद्धा फोन केला आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करत असताना तुम्ही त्यांचं हँड होल्डिंग करताय हे सुद्धा सगळेजण पाहतायत. पण हेच हँड होल्डिंग तुम्ही त्यांच्या पक्षाच्या आत त्यांचं करू शकणार आहात का? कारण त्यांच्या पक्षाच्या समोर सुद्धा बऱ्याच चॅलेंजेस आहेत आणि त्यातलं एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे त्यांच्या आमदारांची एकूण इन्सिक्युरिटी. आणि ऑफ द रेकॉर्ड बरेच आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे भाजपमध्ये येऊ इच्छितात, हे तुम्हालाही माहिती आहे. नाही, मला असं वाटतं की सुरुवातीच्या काळात ती इन्सिक्युरिटी होती. त्यांनाही असं वाटत होतं की सुनेत्रा वहिनी या हा कारभार चालवू शकतील की चालवू शकणार नाही. पण आता गेली 2-1 महिने मी बघतोय ते अतिशय दृढतेनं चालवतात. आणि माझं असं मत आहे की पॉलिटिकली त्या स्टॅबिलाइज होतील असं दिसतंय. आणि जे काही पक्ष चालवण्याचं काम आहे ते उत्तम प्रकारे करू शकतील. आता त्यांची पण इन्सिक्युरिटी ही कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 1 महिन्या 2 महिन्यात 3 महिन्यात पक्ष पूर्णपणे स्टेबल होईल. काही मला त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही. त्यांच्या पक्षातल्या कोणाला आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही. त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्याच पक्षात राहतील. त्यांना जी काही मदत लागेल पक्ष चालवण्याकरता, पक्ष टिकवण्याकरता, पक्ष मजबूत करण्याकरता ती आम्ही पूर्ण करू.